आता मोठ्या घडामोडी बघूया टॉप 9 न्यूज मध्ये। नागपुरातील महाल परिसरात 12 ते 15 वाहनांची तोडफोड। प्रेम प्रकरणातनं वाद झाल्यामुळे तोडफोड केल्याची माहिती। पोलिसांकडून 7 जणांना अटक करत इतरांचा शोध सुरू। छत्रपती शिवाजी महाराज चौक ते पुणे रामकुलर चौकादरम्यानची घटना। मालेगाव पालिकेत नमाज पठण केल्याचा व्हिडिओ व्हायरल। साथी निहाल अहमद सभागृहासमोरच्या एका विभागाचा व्हिडिओ व्हायरल। मालेगावात टिपू सुलतान फोटोवरनं वातावरण तापलेलं असताना आता नमाज पठण केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे पुन्हा ठिणगी पडण्याची शक्यता। मालेगाव पालिकेत नमाज पठण केल्याचा व्हिडिओ व्हायरल। साथी निहाल अहमद सभागृहासमोरच्या एका विभागाचा व्हिडिओ व्हायरल। मालेगावात टिपू सुलतानच्या फोटोवरनं राजकारण तापलेलं असताना आता नमाज पठण केल्याचा व्हिडिओ व्हायरल। तर मालेगाव महापालिकेतील नमाज पठणावरती मंत्री नितेश राणेंची प्रतिक्रिया। नमाज पठणासाठी मशिदी कमी पडल्या का? नितेश राणेंकडून सवाल उपस्थित। तुम्हाला नमाज पढण्यासाठी तुमच्या मस्जिदी आता बंद पडल्या आहेत का? तिथे टाळ्या लावल्या आहेत का? की तुम्हाला महापालिकेमध्ये मग आम्ही उद्या आमच्या हिंदू राष्ट्रामध्ये मग आम्ही प्रत्येक महापालिकेमध्ये भगवद्गीता वाचायला सुरू करतो ना। नुकतीच भाजपच्या युवा मोर्चा प्रदेशाध्यक्षपदी वर्णी लागल्यानंतर कृष्णराज महाडिक यांनी रवींद्र चव्हाण यांची भेट घेतली। भाजपच्या नवनिर्वाचित कार्यकारिणीमध्ये महाडिकांना संधी। खासदार अनिल देसाई यांचे निकटवर्तीय दिनेश बोभाटेंविरोधातील आरोपांप्रकरणी सीबीआयचा क्लोज रिपोर्ट। न्यायालयाकडून रिपोर्ट मंजूर। बोभाटे आणि त्यांच्या पत्नीविरोधात आरोप सिद्ध न झाल्यामुळे क्लोजर रिपोर्ट। 2.6 कोटींच्या कथित बेहिशेबी मालमत्तेप्रकरणी सीबीआयच्या क्लोजर रिपोर्टनंतर ईडी काय करणार याकडे लक्ष। अकोल्याचे सुपुत्र संदीप सागळे गुजरातचे नवे मुख्य निवडणूक आयुक्त। संदीप सागळे हे 2007च्या बॅचचे आयएएस अधिकारी। आगामी महानगरपालिका, स्थानिक स्वराज्य संस्था आणि विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाकडून नियुक्ती। रायगडमध्ये भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून सत्ता स्थापन। रायगडमध्ये शिवसेनेला विरोधी बाकावरती बसावं लागणार। जिल्हा परिषद अध्यक्षपद भाजपकडे तर उपाध्यक्षपद एनसीपीच्या वाट्याला।